नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणेच देवपूजा करण्याआधी मी देवाजवळ दिवा प्रज्वलित केला. आज आहे महाशिवरात्री. आजच्या दिवशी महादेव व पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. या दिवशी शिव व शक्तीचे मिलन झाले आणि सृष्टीचे संतुलन स्थापन झाले. समुद्र मंथनातून कालकूट विष बाहेर पडले, ज्याने संपूर्ण सृष्टीचा विनाश होण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हा भगवान शिवाने ते विष पिऊन आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे महादेवाचे एक नाव नीलकंठ असे आहे. जेव्हा आपण महादेवाची आरती म्हणतो, शंकराच्या आरतीचे दुसरे कडवे. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळते उठले. ते तू आसुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. आरतीमध्येच याचा संपूर्ण सार दडला आहे. महाशिवरात्री ही त्या त्यागाची आठवण करून देते. त्या दिवशी महादेवाने तांडव नृत्य केले, ज्यामुळे संपूर्ण जगातली नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली व सकारात्मकतेचा उगम झाला. आपल्याकडे महाशिवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी सगळेजण उपवास करतात. मी अगदी लहानपणापासून हा उपवास करत असेल. मला साबुदाण्याची खिचडी खूप आवडायची. मी बऱ्याचदा आईला म्हणायचे, मी हा उपवास करेल, मी तो उपवास करेल. पण साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी ते फक्त बहाणे असायचे. पण या उपवासाच्या दिवशी दिवसभर आमच्या घरात फक्त साबुदाण्याची खिचडी असायची. या दिवशी घरात शिवमहिग्न स्तोत्राचे वाचन केले जायचे, रुद्राभिषेक व्हायचा. सकाळी लवकर उठायचो, महादेवाच्या मंदिरात जायचो, तेथे शिवपारायण चालू असायचे. आधीसारख्या आता बऱ्याच गोष्टी होत नाहीत, पण आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे व आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यात काहीतरी मदत होईल असं आपण केलं पाहिजे, असं मला वाटतं. आता मी आज अगदीच लवकर नाही, पण 6च्या दरम्यान उठली असेल. रोजची देवांची पूजा केली. मी रात्रीच विचार केला होता की आज मला रुद्राभिषेक करायचा आहे, म्हणून सगळी तयारी मी आधीच करून ठेवली होती. आणि आता इथे मी महादेवाची पिंड एका पाटावर छोटी डिश ठेवून त्यावर ठेवली व पंचामृताने आधी अभिषेक करून घ्यायचा. पंचामृत स्नान झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने पिंड धुवून घ्यायची. आता मी पंचामृत स्नान झाल्यानंतर जे पाणी वापरते ते मी थोडं गरम करून घेते, कारण देवांवर असलेला चिकटपणा त्याने नष्ट होतो व देव नव्यासारखे दिसतात. आणि हो, ही पिंड कापडाने स्वच्छ पुसून घेते व अभिषेक करण्यासाठी मी परत तिला ताटावर ठेवून देते. रुद्राभिषेक स्तोत्र. ओम नमो भवाय शर्वाय रुद्राय वरदाय च पशूनां पतये नित्यमुग्राय च कपर्दिने महादेवाय भीमाय त्र्यंबकाय शिवाय च ईशानाय मखध्याय नमस्ते मखधातिने कुमारगुरवे नित्यं नीलग्रीवाय वेदसे विलोहिताय धूम्राय व्याधिनेन पराजिते नित्यं नीलशिखण्डाय शूलिने दिव्यचक्षुषे हन्त्रे गोप्त्रे त्रिनेत्राय व्याधाय च सुरेतसे अचिन्त्यायाम्बिका भद्रे सर्वदेवस्तुताय च वृषभध्वजाय मुण्डाय जटिने ब्रह्मचारिणे तप्तमानाय सलिले ब्रह्मण्याय जिताय च विश्वात्मने विश्वसृजे विश्वामावृत्य तिष्ठते नमो नमस्ते सत्याय भूतानां प्रभवे नमः पंचवक्त्राय शर्वाय शंकराय शिवाय च नमोस्तु वचस्पतये प्रजानां पतये नमः नमो विश्वस्य पतये महतां पतये नमः नमः सहस्रशीर्षाय सहस्रभुजमन्वये सहस्रनेत्रे पदाय नमः संख्याय कर्मणे नमो हिरण्यवर्णाय हिरण्यकवचाय च भक्तानुकंपिने नित्यं सिद्ध्यतां नो वरप्रभो एवं स्तुत्वा महादेवं वासुदेवासहार्जुन प्रसादयामानस भवं तदा सहस्रोपलब्धये. रुद्राभिषेक करण्यासाठी खरं तर 3 ते 3.5 तास लागतात, जर ते आपण ब्राह्मणांकडून करून घेतलं तर. पण आता रुद्राभिषेकमध्ये पंचामृत म्हणजेच तूप, दही, पाणी, मध, साखर, दूध, बऱ्याचदा उसाच्या रसाने पण अभिषेक केला जातो.
असं म्हणतात पंचामृताने रुद्राभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. हे सगळे कसे होते हे तर मला माहिती नाही, पण हो एवढं मात्र सांगू शकते की घरातले वातावरण प्रसन्न व पॉझिटिव्ह एनर्जी घरात तयार होते. तसेच आपण महादेवाला 3 बोटांनीच भस्म लावतो. आणि भस्मच का, तर भस्म म्हणजे राख. आपण महादेवांना वाहू घातलेल्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊ शकतात, पण तुम्ही ऐकलं आहे का, लाकूड किंवा अजून काही जाळल्यानंतर ती जी राख असते ती कधी नष्ट होते, तर नाही. आणि म्हणूनच कधीच नष्ट न होणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना गंध स्वरूपात भस्म लावला जातो. असं म्हणतात शिवलिंगावर काळे तीळ वाहिले जाते, कारण त्यामुळे शनिदोष, पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि तांदूळ वाहिल्यामुळे धनप्राप्ती होते व मूग वाहिल्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बेलपत्र नेहमी शिवाला उलटे अर्पण करावे. बेलात पत्राचा गुळगुळीत भाग आतील बाजूस म्हणजे शिवलिंगाच्या दिशेने असावा. बेलपत्रामध्ये वज्र आणि चक्र नसावेत. रुद्राभिषेक झाला. देवांची आरती करण्याआधी मी इथे उपवासाचा फराळ बनवून घेतला. मस्त सकाळी उठून देवांची आंघोळ व रुद्राभिषेक आणि मग हा उपवासाचा फराळ बनवताना एवढी छान एनर्जी आली होती ना की कायच सांगू. मी आज फराळात साबुदाण्याची खिचडी व गूळ आमसुलाची आमटी बनवली आहे. फळांची कोशिंबीर व रताळूचे काप बनवले. आता तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी लवकरच याची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आता हे नैवेद्याचे ताट देवासमोर ठेवण्याआधी त्या प्रत्येक पदार्थात मी तुळशीचं पान ठेवलं. तुम्हाला माहिती आहे का, आपण नैवेद्याच्या ताटात तुळशीपत्र का ठेवतो? आपल्या घरातले धान्य कधीही संपू नये म्हणून देवाच्या नैवेद्याच्या ताटात तुळशीपत्र ठेवले जाते. तुळशीला लक्ष्मी आणि वृंदादेवीचे रूप मानले जाते. तुम्ही बघत असाल प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच. तुळशीचे पान खाल्ल्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील. चला तर मग देवापुढे नैवेद्य ठेवून देवांची आरती करून घेऊ. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खालचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. हर हर महादेव.